गीतेवरचं जे प्रकरण होतं ते आपल्या अलकाताई मुतालिक आहेत त्यांच्याकडे पाठवलं होतं की म्हणजे ह्याच्यात मी काही चुका केल्या नाहीत ना. कारण एखादं आपण पुस्तक लिहितो तर त्याच्यामध्ये चुका राहणार नाहीत. कारण नाहीतर मी गीतेचा भलताच काहीतरी अर्थ माझ्या अज्ञानामधून जर हा केला असता. कारण ते 4 पानामध्ये गीतेचा अर्थ लिहिणं आणि हे जरा फार कसरतीचं काम आहे वगैरे याच्यावरती. गीता एवढा मोठा ग्रंथ, ओके, तो 4 पानात कसा काय आला? कारण त्याच्यामध्ये गीतेमध्ये आता जे काय 700 श्लोक आहे त्याच्यावर ज्ञानेश्वरांनी किती 9,000 ओव्या लिहिल्या याच्यावरती. त्याच्यामुळे गीतेवरती तुम्ही कितीही लिहाल त्याला हे नाही. पण गीता ह्याच्याबद्दल साधारणपणे जो मनुष्य भारताची माहिती करून घेतोय त्याला गीतेला काय महत्व आहे भारतामध्ये याला, आणि गीतेला बाकीच्या परदेशामधल्या सुद्धा काही लोकांनी गीतेबद्दल कसं, म्हणजे पहिल्या अणुस्फोटानंतर ओपनहायमर सुद्धा म्हणला होता की म्हणजे जे ह्याच्यामध्ये 11व्या अध्यायामध्ये जे काय वर्णनं आहेत वगैरे की म्हणजे जो मी प्रकाश पाहिला त्याची तुलना ह्याच्या कशी करता येईल वगैरे, ते त्याला साधारणपणे गीतेचा रेफरन्स दिल्यासारखा तो बोललेला आहे. म्हणजे गीतेचे जागतिक संदर्भ सुद्धा आहेत आणि गीतेचं तत्वज्ञान काय आहे की तूच ईश्वर आहेस, ते स्वतःला तू ओळख आणि तुझं विहित कर्म कर. विहित म्हणजे तुला जे नेमून दिलेलं कर्म आहे. म्हणजे त्यावेळेला क्षत्रिय होते, क्षत्रियांचं हे होतं लढाया करणं आणि देशाचं संरक्षण करणं. जे आता आज जवान आपल्याकडे करतात त्याच्यावरती ती त्यांनी व्यवस्थित करावी याच्यावरती. आणि त्याच्यामध्ये हे काय येईल, मला ह्याचं पाप लागेल का काय लागेल ह्याचा विचार करू नये याच्यावरती. आपण आपलं विहित कर्म करताना